नमस्कार, आपण पाहत आहात वॉइस ऑफ फेलोग्राम। आजचा मुद्दा आहे कोविड-19। सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे। 2025च्या मे महिन्यात कोविड-19च्या नवीन प्रकारामुळे रुग्णसंख्येत किरकोळ वाढ होताना दिसत आहे। तरीही घाबरण्याचं कारण नाही, पण खबरदारी आवश्यक आहे। चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। सध्या भारतात कोविडचे 250 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत। केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये नव्याने रुग्ण सापडत आहेत। गेल्या आठवड्यात देशात 164 नवीन रुग्ण सापडले आहेत। त्यातील 95 केरळमधून, 66 तमिळनाडूमधून आणि 56 महाराष्ट्रातून होते। कोविडच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे नवीन ओमिक्रॉन प्रकार, JN.1 आणि त्याचे उपप्रकार LF7 व NB.1.8 हे प्रकार अधिक वेगाने पसरत असले तरी बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षण जाणवतात। सामान्य लक्षणांमध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा आणि काहींना अपचन किंवा भूक न लागणे असे त्रास दिसून येतात। बहुतेक रुग्ण 4 ते 5 दिवसात बरे होत आहेत। सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग सारख्या आशिया देशात कोविडच्या नव्या लाटाने चिंता वाढवली आहे। सिंगापूरमध्ये आठवड्यात 14,000 पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत। त्यामुळे भारत सरकारने सतर्कतेचा आदेश दिला आहे। आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीकेने लक्ष ठेवून आहे। तज्ञांचे मत आहे की सध्या घाबरण्याची आवश्यकता नाही, पण दक्षता आवश्यक आहे। गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि लसीकरण पूर्ण करणे या प्राथमिक उपायांचा अवलंबन करणं गरजेचं आहे। तसेच ज्यांनी अद्याप बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, कोरोनाचा धोका पूर्णपणे अजूनही टाळलेला नाही, म्हणूनच थोडीशी खबरदारी आपण आणि आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सावध रहा, सुरक्षित रहा, हीच काळाची गरज आहे। आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा वॉइस ऑफ फेलोग्राम।